नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील तर लगेच हे करा. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधलं कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला UIDAI हे आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे UIDAI हे वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला पहिलंच जे वेबसाईट दिसलं आहे त्याच्याखाली आधार सर्व्हिसेस याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. याच्यामध्ये आपल्याला खाली स्क्रोल कर द्यायचं आहे आणि आधार सीडिंग स्टेटस हे ऑप्शन आपल्याला दिसेल. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक टाकून लॉग इन व्हायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपला आधार क्रमांक जो काही असेल तो व्यवस्थित न चुकता जसाच्या तसा इथं टाकायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतात असा आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आधार कार्डाचा गैरउपयोग होऊ नये म्हणून त्यासाठी मी माझा आधार क्रमांक हा थोडा ब्लर केलेला आहे. आणि इथं आपल्याला कॅप्चर कोड म्हणजे हा साईडला जो दिसत आहे 3E623 हा इथं जसाच्या तसा एंटर करायचा आहे. सॉरी माझा चुकला. केल्यानंतर आपल्याला लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लगेच आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर एक मेसेज येईल. आधार कार्डला जो मोबाईल नंबर आपला लिंक आहे त्याच्यावर एक OTP देणार आहे. तो OTP आल्यानंतर तुम्हाला इथं तो एंटर करायचा. जसं की आपण पाहू शकता लॉग इन बटन दिलेलं आहे. हे बघा मला OTP आलेला आहे. हा OTP इथं आपल्याला एंटर करायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. मी OTP इथे एंटर करून घेतो आणि लॉग इन या बटनावर क्लिक करतो. हे बघा थोडासा वेळ लागेल, सर्व्हर थोडं स्लो चालत आहे. आणि नवीन पेज उघडल्यानंतर हे तुमचं अकाउंट उघडलेलं आहे. इथं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस हे दिसेल. याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं जर तुमचं ॲक्टिव्ह आलेलं असेल तर या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जाणार आहेत. जसे की माझे एअरटेल पेमेंट बँक हे ॲक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये माझे पैसे जाणार.